नमस्कार मित्रांनो, असं म्हटलं जातं ज्या गोष्टी डोक्यात बसतात त्या काही काळासाठी असतात, त्याला मर्यादा असतात आणि कालांतराने त्या कालबाह्य होतात आणि डोक्यातून निघून जातात. पण मित्रांनो, ज्या गोष्टी हृदयात बसतात त्या फार अनंत काळासाठी राहतात, त्यांना मर्यादा नसते. अशाच काही अनंत काळासाठी राहणारी आणि हृदयात बसणारी एक शेकडेवारीची आगळी वेगळी आणि लय भारी ट्रिक तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे, जी तुम्हाला अनंत काळासाठी शेकडेवारीची सगळी बेसिक उदाहरणं सोडवत असताना मदत करेल आणि शेकडेवारीच्या प्रत्येक उदाहरणामध्ये तुम्हाला सहाय्य करेल आणि बॉडमासच्या सुद्धा उदाहरणामध्ये ज्या अलीकडल्या काळामध्ये TCS आणि IBPSच्या एक्झाम होत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मदत करेल. अशा प्रकारची आगळी वेगळी ट्रिक, हटकी ट्रिक शेकडेवारीची मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. त्या शेकडेवारीच्या आणि त्या शेकडेवारीच्या ट्रिकचे बोल आहेत बघा. त्याच्यासाठी एक वाक्य लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ते वाक्य आहे कर्र गुणाकार. बघा, मी थोडंसं रिधम न म्हणतोय कारण ते अनंत काळासाठी राहील, ते तुमच्या हृदयात राहील. त्यासाठी कर्र गुणाकार सरक दोन घर मागे. बघा रे, कर्र गुणाकार सरक दोन घर मागे. आता बघा, घे म्हटल्यानंतर आता ह्याचा वापर कसा करायचा आहे हे अनेक अशा आपण बेसिक उदाहरणाच्या माध्यमातून आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आपण पहिल्या उदाहरणांना सुरुवात करू लागलीच. बघा, पहिलं उदाहरण आहे 260चे 40 0.4%. दादा लक्षात ठेव, असं तुला नाही जरी विचारलं असेल पण हे असं भरतीच्या आपल्या आगळ्या वेगळ्या सरळसेवापर्यंत आता अशा अनेक प्रश्न आले, परंतु हेच गणित आपलं TCS IBPS विचारत असताना व्ही बॉड मासच्या उदाहरणाच्या माध्यमातून असं एक प्रकारचा घटक त्याच्यामध्ये येणार आहे, त्याच्यामध्ये असं एखादं पद दिसणार आहे. मग हे सोडवण्यासाठी मी जर आगळ्या वेगळ्या मेथडनं किंवा जर बेसिक पद्धतीनं असंख्य आपण जर मांडणी करायला लागलो तर याची लोक मांडणी करत असताना अशी करतात. 260 म्हणजे गुणाकार 0.4 भागिले 100. पुन्हा याचा विचार करतात हे कसं कटवायचं. भाऊ, काही जणांना दशांशाच्या भागाकारामध्ये अडचण येते. अशा प्रकारच्या अनेक समस्या उद्भवत असतात, परंतु असं काही न वापरता आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये एकाच वाक्यावरती काम करायचं आहे. आणि दादा ते वाक्य आहे कर्र गुणाकार सरक दोन घर माग. चल, ह्या शब्दांचा वापर करून आपण आता हे उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करूया. चला, उदाहरण क्रमांक 1 बघा मित्रांनो. बघा, उदाहरण काय, 260चे आपल्याला 0.4% काढायचं आहे. मग आता पहिली रचना काय आहे, कर्र गुणाकार. बघा, इथं 260 आहे आणि इथं 0.4 आहे. या दोघांचा गुणाकार करा. चला गुणाकार करूया गुणाकार करूया. हो का, गुणाकार करत असताना इथं 4 आहे, 4नं पहिल्यांदा 0ला गुणणार. बघा, कुणाला आडवा गुणाकार जमतो, ज्यांना जमतो त्यांनी असं करा, नाही तर उभा करा. गुणाकार करणं महत्वाचं आहे. चला, 4 0 0. बघा, 4 पुन्हा 6ला गुणू आपण. 4 सख्ख 24, 24ला 4. हातचे आले किती रे, 2. 4 दुनी 8 आणि हातचे 2 10. म्हणजे उत्तर आले 1040. पण आता गुणाकार केला, आता आपल्याला घर माग सरकायचं. हो का, कर्र गुणाकार किती आला रे, 1040 आला. आता मला 2 घर माग सरकायचं आहे. हो का, मी इथं आता 2 घर माग सरकायचं म्हणजे नेमकं काय सरकायचं. बघा, हा गुणाकार आल्यानंतर ह्या गुणाकाराच्या नंतर आपल्याला दशांश असतो. हो का, इथं दशांश असतो. मग त्या मागे घ्यायचंय म्हणजे दशांशाला मागे घ्यायचंय, लक्षात घ्या. म्हणून मी दशांशाला 2 घर मागे घेणार आहे. म्हणून 1 घर आणि 2 घर. हो का, दशांशाला 2 घर मागे घेतलो. पण गुणाकार केल्यानंतर माझं हो का, इथं बघा, इथं आधी 1 स्थळानंतर गुणाकार आहे म्हणजे हो का, इथं 1 स्थळानंतर दशांश आहे ना. मग 1 स्थळानंतर म्हणजे हे 1 दशांश आपल्याला पाठीमागे सरकावं लागेल. म्हणजे ऐका, हो का, आपल्या ट्रिक्स मधले 2 घर आणि इथलं दशांशाचं 1 घर असे मला 3 घर मागं सरकावं लागेल. मग 3 घर मागं सरकल्यानंतर हा दशांश इथं येईल म्हणजे उत्तर येईल 1.040. ओके, 1.040 म्हणजे 1040 गुणाकार आला होता. मी आपल्या लॉजिक मधले 2 घर आणि दशांशाचं 1 घर असे 3 घर मागं सरकवलं आणि मला उत्तर भेटलं 1.04. ओके, हे ह्या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो. ओके, बघा, आपण डायरेक्ट आता बघा दुसऱ्या प्रश्नाकडे आलो होतो. ह्याच्या अगोदर एक पहिला प्रश्न बघूया. हो का, हा 76चा 20% काढायचा आहे. बघा रे, आता इथं 76चे किती टक्के काढायचं, 20%. सेम लॉजिक वापरा. काय आपले शब्द काय आहेत, कर्र गुणाकार करा. हो का, 76 आणि इथं 20 आहे रे, गुणाकार करूया याचा. बघा, करा गुणाकार. हो का, इथं 0 आहे, 0 असेल तर गुणाकार करताना 0 तसाच लिहावा म्हणून 0 लिहिला. चला, 2 न गुणूया. बेसक्क 12, 12ला 2, हातच्याला 1.
पुन्हा 62 14 आणि हातच्या 1 15 किती गुणाकार आला 1520 आला दादा. कर गुणाकार गुणाकार केला हे दोघांचा गुणाकार केला 1520 आला आणि सरक 2 घर माग 2 घर माग सरक हो इथं आता दशांश असतो ना 2 घर मागे 1 घर 2 घर म्हणून उत्तर काय आलं सांग 15.20 आलं दादा. अगदी सोपं शब्दावरती काम करतोय मी फक्त 15.20 याचं उत्तर आलं. काय केलं रे गुणाकार केला आणि 2 घर मागं सरकलो. 5वीच्या पोराला हे सांगितलं दादा गुणाकार कर आणि 2 घर मागं सरक तर हे गुणाकार करायचं आणि 2 घर मागं सरकायचं आहे. उत्तर आलं 15.20. ओके चला आता पुढील प्रश्नाकडे जाऊया आपण. बघा रे आता दुसरा प्रश्न आपण पहिल्यांदा बघितला होता हा. त्याच्या पुढे जाऊया आपण. आता प्रश्न क्रमांक 3 बघा. हो का बघा रे प्रश्न क्रमांक 3 बघा. या ठिकाणी 540 आहे म्हणजे कर गुणाकार. हो का 540 लिहिलं 540. आता गुणाकार कुणाशी करायचा आहे 0.5 सी काढायचा आहे 0.5% काढायचं ना 0.5 सी गुणाकार करायचा आहे. मग आता बघा गुणाकार करूया रे. हो का 5 न पहिल्यांदा 0 ला गुण 0 येतं पुन्हा 5 न 4 ला गुणा 5 20 20 ला 0 हातच्या आले 2 पुन्हा 5 न 5 ला गुणा 5 5 25 आणि 2 27. हो का हे 27 0 0 आलं. आता बघा आपले लॉजिक काय आहे कर गुणाकार केला 2 घर मागं सरक 2 घर मागं सरकलो हो का इथं आलो रे 1 घर 2 घर 2 0 म्हणजे 2 घर मागं सरकलो इथं आलं आणि हो का दशांश 1 स्थळानंतर आहे म्हणून त्याच्यासाठी आणखी 1 घर सरकावं लागेल म्हणजे आपल्याला इथं यावं लागेल. म्हणजे एकंदरीत आपल्याला त्या आपल्या लॉजिक मधले 2 घरं आणि आपला इथला पॉईंटचं 1 घर म्हणजे असे 3 घरं सरकावं लागेल. म्हणजे आपण 3 घरं सरकल्यानंतर उत्तर येतं 2.700. 2.700 म्हणजे 2.7 एवढं जरी लिहिलं तरी काही हरकत नाही म्हणून उत्तर आहे 2.7 मित्रांनो. ओके काहीच करायचं नाही घर करायचंय गुणाकार करायचा आहे आणि मागे सरकायचं आहे. बघा चला पुढल्या उदाहरणाकडे जाऊया. उदाहरण क्रमांक 4 मध्ये थोडीशी दुरुस्ती चूक झाली होती. बघा आता आपण प्रश्न क्रमांक 5 बघूया. या ठिकाणी बघा रे प्रश्न क्रमांक 5 हो का 40 चे 25% बघा 40 चे 25% या ठिकाणी 40 चे 25%. मग आता बघा इथं कर गुणाकार करूया आपण 40 गुणिले 25. आता बघा रे अधिक इथं सुद्धा 60 चे 20% आहे म्हणजे 60 गुणिले 20 या दोघांचा गुणाकार करायचा आहे. बघा सेम प्रोसिजर कर गुणाकार सरक 2 घर मागं आणि इथं सुद्धा कर गुणाकार सरक 2 घर मागं कारण टक्केवारी काढायचा आहे. हो दादा इथं 0 आलाय ना 0 जसाच तसं लिही आणि हो 25 इथं 4 आहे 25 चोक 100 मग हो गुणाकार केला कर गुणाकार. आता 2 घर मागं सरक हो 2 घर मागं सरकले इथं आलो मी. आता बघा अधिकला अधिक हो इथं सुद्धा कर गुणाकार हो आता इथं 1 0 2 0 म्हणजे की 1 आणि 2 2 0 2 0 लिहिले. गुणाकार करत असताना जेवढे 0 आहेत तेवढे 0 लिहावे 2 0 लिहिले आणि 6 दुनी किती 12. आता बघ कर गुणाकार केला आणि सरक 2 घर मागं म्हणजे इथं आलो आपण. ओके म्हणजे आता इथं 10 आहे आणि इथं 12 आहे 12 आणि 10 किती झालं रे 22 आलं 22 म्हणून या प्रश्नाचं उत्तर किती आहे 22 आहे. म्हणजे याची मी टक्केवारी काढली आणि याची टक्केवारी काढली आपल्या लॉजिकच्या माध्यमातून आणि त्यांची बेरीज केली आणि उत्तर आलं 22 दादा. अगदी बेसिक आहे बरोबर का. तत्व आहे कर गुणाकार सरक 2 घर मागं. ओके चला आता पुढे जाऊया. बघा हा प्रश्न बघा. आता हा प्रश्न बघा रे. आता बघा काही प्रश्न असतात ज्या प्रश्नांच्या माध्यमातून जिथं मला शाब्दिक प्रश्न विचारले जात असतात. आता बघा ह्याच्यामध्ये प्रश्न विचारत असताना काय केले त्यांनी 1200 चे 8%. आता बघा रे लक्षात घ्या. आता आपण काय केलं रे कर गुणाकार 2 घर मागं सरकलो बरोबर ना. आता बघा काही प्रश्नामध्ये जर असं इक्वल टूचं चिन्ह आलं तर तुम्ही पहिल्यांदा रचना करा त्या प्रश्नांची. बघा आता काय मला म्हणायचंय काय बघा नीट ऐका रे. हो का 1200 चे बघा आता एक लक्षात ठेवायचं गणितामध्ये. हो का शे चा ची आलं किंवा चा ची छे आलं की गुणाकाराचं चिन्ह घ्यायचं रे. आणि जर समजा हा ही हे जर शब्द आले तर इक्वल टूचं चिन्ह घ्यायचं. इक्वल टूचं लक्षात ठेवा अख्ख्या गणितामध्ये हे कामाला येणार आहे. ओके बघा आता इथं 1200 चे 8% हे 1200 चे म्हणजे काय रे गुणाकार 8% असंच ठेवलोय मी. आता बरं का काही कारणासाठी असंच ठेवलंय का ते आता लगेच सांगणार आहे तुम्हाला मी. 1200 चे 8% आणि पुढे 400 हो का 400 चे म्हणजे गुणाकार किती टक्के म्हणजे 1% रे 1%. बघा 1% ठेवलं. बघा आता नीट ऐका. हो का मी 1200 चे 8% काढत बसणार नाही कर गुणाकार. का काढत बसणार नाही दादा हो ही दोन्ही संख्या गुणाकारामध्ये हो इकडं पण गुणाकारामध्ये आहे आणि इकडं पण गुणाकारामध्ये आहे. असं जर असेल तर हे टक्के आणि हे टक्के कॅन्सल होतं रे दादा.
टक्के टक्के कॅन्सल झालं. मग आता राहतं ते बघ, कोण काय राहतं बघ. हे इथं 400 आहे म्हणजे इथलं 2 शून्य, हे इथले 2 शून्य. डाव्या आणि उजव्या बाजूला जर गुणाकारामध्ये दोन्ही राशी असतील तर जे कॅन्सल होतं ते कॅन्सल करा. कॅन्सल करण्याचा अधिकार आहे गणितीय नियमाप्रमाणे. म्हणून इथले 2 शून्य आणि 2 शून्य कॅन्सल केले. हे 4 1 4 आणि हे 4 2 8 हे पण कॅन्सल झालं, कारण 4च्या पाड्यामध्ये 8 आहे ना, 4 2 8. मग आता बघा रे, 12 2 किती आलं? 24. इथं 12 आणि 2चा गुणाकार आहे 24, आणि कुणाची किंमत आहे रे? एक्सची किंमत 24 आहे. म्हणून उत्तर काय फायनली एक्स बरोबर 24. म्हणून किती टक्के? तर 24 येतात इथं. ओके, 24%. अशा पद्धतीनं हे उदाहरण सोडवावं लागेल. ओके, आता बघा इथं काही जर म्हणतील सर तुम्ही टक्के काढलेले नाहीत 1204%. कारण दादा हे कॅन्सल होतं ना, मला सोपं कसं होतं, हे कॅन्सल केलं मी डायरेक्ट आणि डायरेक्ट उत्तर काढलं, मला डायरेक्ट उत्तर भेटलं. ओके, अशा पद्धतीनं हे उदाहरण करता येतं रे. चला पुढे जाऊया. बघा पुढल्या दुसऱ्या उदाहरणाकडे जाऊ. चला प्रश्न क्रमांक 7 बघा रे, प्रश्न क्रमांक 7. आता हा प्रश्न सेम आहे, सेम आताचा उदाहरणाचा सराव त्याच्या पद्धतीचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. बघा काय आहे, 1200चे 12%. हे दादा 1200, हे 1200 चे म्हणजे काय रे? गुणाकार आहे, आणि हो 12%, म्हणून 12% लिहिलं हे दादा, लक्षात ठेव. ओके, काही कष्ट करू नको. हे इकडे 400 आहे, हे 400, हे चे म्हणजे गुणाकार. हे किती 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 म्हणजे एक्स, एक्सला किती म्हणतो बरं का, किती किती एक्स, आणि टक्के म्हणजे हे टक्केचं चिन्ह. बरोबर, हे लिहिलं, मांडलं गणित. हो मला इथं टक्केवारी काढायची गरज नाही. का रे दादा? हो इथं टक्के आणि हे टक्के कॅन्सल होतं इथल्या इथं. बरोबर का? आता जे कॅन्सल होतं ते कॅन्सल कर. हो इथं 2 शून्य आहेत, हो इथं 2 शून्य आहेत, आणि हो इथं 4चा पाडा म्हण, 4 1 4 आणि 4 त्रिकम 12. आता राहिलं काय? 12 आणि इथं 3 राहिलं. 12 गुणिले 3 किती होतं रे? 36 होतं. आणि इकडं कोण राहिलं? एक्स. म्हणून एक्स बरोबर किती आलं दादा? 36 आलेलं आहे. अगदी सोपं बघ. हो इकडं फक्त मी शब्दानुसार मांडणी केली, टक्के टक्के कॅन्सल केले आणि मला उत्तर भेटलं. एक्स बरोबर किती आलं? 36 आलेलं आहे. ओके, अशा पद्धतीनं मला हे उदाहरण सोडवता येईल. ओके, पुढल्या उदाहरणाकडे जाऊया. बघा आता पुढलं उदाहरण काय सांगते बघा रे. बघा पुढल्या उदाहरणाकडे जाऊ आपण. बंद कर, स्टॉप. बघा प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो. हो का, 500चे 20%. बघा 500चे 20%. या ठिकाणी कर गुणाकार. बघा इथं ठेवूया आपण कर गुणाकार. 500चे 20%, 20 कर गुणाकार. आता बघा इथं गुणाकार करावा लागेल. आता काही जण म्हणतील सर इथलं टक्के, इथलं टक्के, इथलं टक्के कॅन्सल होणार का? दादा हे कॅन्सल करण्याचा अधिकार नाही मला, कारण हे बेरीज, इथं बेरीज आहे, इथं वजाबाकी आहे, हे कॅन्सल होणार नाही. मग आता इथं मला पुन्हा टक्के काढावं लागेल. आपलं लॉजिक आपल्याला माहित आहे, ते कानात गुणगुणतंय, हे तुम्हाला ऐकू येतंय. काय आहे? कर गुणाकार, सरक 2 गरम मागं. मग चला रे गुणाकार करायचा ह्या दोघांचा. बघा आता बघा गुणाकार करूया लगेच. 5 दुनी 10, आणि हो का इथं 3 शून्य झाले टोटल, 1 2 3. ओके, 5 दुनी 10 आणि हो का हे 3 शून्य. बघा आता गुणाकार केला, कर गुणाकार, आणि किती घर मागे सरकायचं रे? 2 घर. म्हणून लगेच सरकून घेऊया, म्हणजे उत्तर आले 100 दादा. ओके, हो अधिकला अधिक, पुन्हा 280चे 30% आहे, म्हणून कर गुणाकार. ह्या दोघांचा गुणाकार कर, दोघांचा गुणाकार. मग आता बघा गुणाकार करत असताना इथं 28 आहे, इथं 3 आहे. ओके, 28चा पाडा येत असेल तर 28 त्रिक 84, आणि जर 28 येत नसेल तर 3 न गुणायचं रे. मग आता बघा वरचे 2 शून्य लिहा, 2 शून्य, आणि 28 त्रिक 84. हो का गुणाकार झाला, कर गुणाकार, गुणाकार झाला. सरक 2 घर मागं, 2 घर मागं सरका, उत्तर आलं 84. हो का, वजाला वजा रे. हो का इथं 400चे 10% काढायचं, म्हणून 400 गुणिले 10 वजा बाकी, कर गुणाकार. बघा इथं किती शून्य आहेत? 3 शून्य आहेत. आधी 3 शून्य लिहा, आणि 4 1 4 गुणाकार केला, आणि सरका 2 घर मागं. हो का 2 घर मागं सरकवलं, उत्तर आले 40. बरोबर का? आता बघा काय काय भेटलं आपल्याला. हो का भेटलं रे इथं 100, अधिक इथं भेटलं 84, आणि वजा इथं भेटलं आपल्याला 40. चला अंतिमतः उत्तराकडे जात असताना हो का इथं 100 आणि इथं 84 आहे, इथं 40 आहे. म्हणजे इथं आपण जसंच तसं लिहिलं, 84 मधून 40 गेले. बघा हे 100 अधिक 84 मधून 40 गेले, 44 राहिले, आणि 100 आणि 44 केलं तर 144 होतं दादा. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर किती येतं? 144. बरोबर का? म्हणजे मला माझं लॉजिक वापरून बघा, हे TCS आणि IBPSच्या दृष्टिकोनातनं जे परीक्षेला उद्याच्या बोर्ड मार्क्सची उदाहरणं येणार आहेत
त्याच्यामध्ये तुम्हाला येणार आहे हे 100%, म्हणून तुम्हाला टक्केवारी सहजरित्या काढता आली पाहिजे, डोळ्यांनी काढता आली पाहिजे. त्याच्यासाठी आपलं लॉजिक आणि आपलं वाक्य लक्षात ठेवा. ओके, चला नेक्स्ट उदाहरणाकडे जाऊया आपण. बघा उदाहरण क्रमांक 10. बघा अशा पद्धतीचं एक उदाहरण विचारलेलं आहे. चला रचना करूया. बघा प्रश्नांची रचना करूया. काय म्हटलं रे बघा, 7.1/2च्या 30% किंमत. दादा लक्षात ठेव, आता मी जर शाब्दिक उदाहरण असेल तर तो पहिल्यांदा मांडण्याचा प्रयत्न कर. जर कॅन्सल होत असेल टक्के बरोबर, गुणाकारामध्ये असतील पद तर कॅन्सल करून टाक, आणि नसतील होत तर काय करायचंय, आपल्याला टक्केवारी काढायचंय. बरोबर का? म्हणजे आता बघा कॅन्सल होत असेल तर कॅन्सल करायचं. आता इथं काय होतं बघू आपण. 7.1/2 ह्याचा आधी हे पूर्णांक आणि हा अपूर्णांक, म्हणजे हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, ह्याचं रूपांतर अपूर्णांकात करू आपण. कसं करणार, हे 14 अधिक 1 म्हणजे 15 भागिले किती येतं रे, 2 येतं. मग हे झालं अपूर्णांकात रूपांतर. बरोबर ना? मग आता बघा काय म्हटलंय रे, 15/2 ह्याचं अपूर्णांकात रूपांतर झालं. पुन्हा च्या आहे बघा, म्हणजे आता इथं जर लिहायला लागलो 15/2 ह्याच्याबद्दल आलं. च्या म्हणजे गुणाकार आणि 30% किंमत, म्हणून इथं लिहिलं 30%. बरोबर का? हे 15/2 ह्याला अपूर्णांकात रूपांतर केलं. च्या म्हणजे गुणाकार, 30 म्हणजे 30%ला 30%. आता पुन्हा शब्दाला ही किंमत जी आहे ही म्हटलं ही, आणि गणितामध्ये हा ही हे आलं की कोणतं चिन्ह येतं दादा, इक्वल टूचं, म्हणून मी इक्वल टूचं चिन्ह लिहिलं. आणि 60च्या म्हणून 60, च्या म्हणजे गुणाकार आणि किती टक्क्याबरोबर, किती म्हणजे x टक्क्याबरोबर. ओके, x टक्क्याबरोबर. आता मला याचं उत्तर काढायचं आहे. बरोबर, आता मी काय म्हणालो, दोन्ही राशी जर गुणाकारात असतील तर कॅन्सल होतं, सोपं करायचं, टक्केवारी काढण्याची गरज पडत नाही. म्हणजे कर गुणाकार सरक 2 घरं मागे हे करण्याची गरज नाही. मग इथं टक्के आहे इथं टक्के आहे, कॅन्सल झालं. बरोबर का? कॅन्सल झालं. आता काय बघा, हो का, इथं 0 आहे इथं 0 आहे, कॅन्सल झालं. बरोबर, आणखी मला काय कॅन्सल करता येतं दादा, बघ इकडलं आणि इकडलं 0 कॅन्सल झाल्यानंतर हो इथं 3 आहे इथं 6 आहे. मग बघ ह्या 3 6ला भाग जातो का, बघ घालू शकतोस तू. बरोबर का? म्हणजे हे 3 × 3 आणि 3 2 काय झालं 6. जे कॅन्सल होतं ते कॅन्सल करता येतं मला. बरोबर, आता काय राहिलंय, इथं राहिलं 15/2 राहिलं, आणि इकडं काय राहिलं 2. आता 2 गुणिले x आहे, मग हे गुणाकारामध्ये आहे 2, इकडं आणलं तर हे भागाकारामध्ये जातं आणि बरोबर x राहतं. यस, कळलं का रे, कळलं का? नीट लक्षात ठेवा, मी दोन्ही बाजूला जे कॅन्सल होतं ते कॅन्सल करतोय. हे 0 हे 0 कॅन्सल केलं, 3 × 3 3 2 6. आता फक्त इथं 3 × 3 3 2 6 केल्यानंतर इथं 2 गुणिले x राहिलं, आणि इथं 15/2 राहिलं. 15/2ला 15/2 लिहिलं, आणि इकडलं 2 हे गुणाकारामध्ये होतं ना x बरोबर, ते कुठं जाईल, इकडं आणल्यानंतर ह्या बरोबर चिन्हाच्या इकडं आणल्यानंतर भागाकारामध्ये जाईल, म्हणून ते भागाकारामध्ये गेलं. म्हणजे आता जर x बरोबर लिहायला लागलो x बरोबर, तर हे 15 आणि इथं 2 2 4 होतं, म्हणून उत्तर येतं दादा 15/4. 15/4 हे x ची किंमत असेल. आणि जर एक लक्षात ठेव, जर 15/4 हे तुझ्या प्रश्नामध्येच्या उत्तरामध्ये जर पर्याय नसेल तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये सुद्धा ह्याचं उत्तर दिलेलं असेल. म्हणजे आता बघा 15/4 उत्तर आलेलं आहे, 15/4 त्याला जर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल तर काहीच नसतं दादा. हो बघ लक्षात ठेव, हे अपूर्णांक आहे, आता मला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे, तर इथला जो छेद आहे ना तो छेद अपूर्णांकयुक्त अपूर्णांकात तोच राहतो, म्हणून तोच छेद ठेव. मग पुन्हा 4 नं 15ला भाग, 4चा पाडा 15 पर्यंत म्हण, 4 त्रिकम 12, 4 + 16 तर पुढं चाललंय ते, म्हणून 12, 4 त्रिकम 12, हे 3चा भाग बसला, म्हणून इथं लिही 4 त्रिकम 12, 3चा भाग बसला. आता 12, आता बाकी किती उरले आहे, इथं 15 आहे, बाकी किती उरली, 12 पर्यंत भाग गेला आपला, 15 मधून 12 गेले, 3 बाकी उरले, आणि जी बाकी उरली ती अंशात ठेव. म्हणजे उत्तर काय आलं रे, 3.3/4 आलं. म्हणजे एकतर पर्यायामध्ये हे असेल, नाहीतर माझ्या पर्यायामध्ये 1 असेल. ह्या 2 किमती मला x मिळतात, ह्या दोन्हीपैकी एक कोणतरी पर्यायामध्ये असेल. जर पूर्णांकात दिलं तर 15/4, आणि जर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात दिलं तर 3.3/4 उत्तर असेल दादा. फक्त ह्या शब्दांची कमी आहे. जर गुणाकारामध्ये दोन्ही राशी असतील तर कट कर, कॅन्सल कर, टक्केवारी काढू नको, जे कॅन्सल होतं ते त्याला लहान कर, आणि तुला डायरेक्ट x ची किंमत भेटायला लागली, म्हणजे तुझं गणित सोपं व्हायला लागलं. म्हणून ह्या पद्धतीनं तुला जाणं गरजेचं आहे. ओके, अशा पद्धतीनं हे उदाहरण सोडवायचं होतं. त्याच्यानंतर आपण पुढील उदाहरणाकडे जाऊया. बघा रे, आता या ठिकाणी अशा पद्धतीनं हे उदाहरण आलेलं आहे.
बघा ह्याच्यापेक्षा मला किचकट TCS आणि IBPS मध्ये केलं जाणार आहे, हे माझ्या भरतीचं उदाहरण आहे दादा. पण इथं काय होणार आहे, तुला बोर्ड मार्क्सच्या माध्यमातून असं शेकडेवारीची उदाहरणं येणार आहेत. मग आता ह्या प्रश्नाचं उत्तर किंवा ह्या प्रश्नाला सामोरं जात असताना आपलं लॉजिक घेऊन जाता येतं का बघू आपण आता. हे का बघा रे, हे 600चे 40%, हे 600चे 40% बरं का, 40%. आता बघा इथं जर 40% मधलं हो का इथलं टक्के आणि इकडलं टक्के कॅन्सल करता येतं का, असं जर तुम्ही प्रश्न विचारत असाल, हे कॅन्सल दादा, हे कॅन्सल करता येत नाही. मग मनाला प्रश्न विचार, सर का कॅन्सल करता येत नाही, का कॅन्सल करता येत नाही, कारण हो ही राशी हो इथं वजाबाकीमध्ये आली आहे, ही वजाबाकीमध्ये आली आहे. आणि हे कधी कॅन्सल झालं असतं, जर हो इथं गुणाकार असता तर हे कॅन्सल झालं असतं. मग इथं वजाबाकीची आणि वजाबाकीचे चिन्ह आलेत म्हणून हे कॅन्सल करू शकत नाही. म्हणून मला आता काय करावं लागेल, 600चे 40% काढावं लागेल आपल्या नियमाप्रमाणे. आपला नियम काय सांगतोय, कर गुणाकार सरक 2 घरं मागं. मग आता कर गुणाकार हे आधी ऑलरेडी 3 शून्य लिहून घे आणि गुणाकार कर, 6 चोक 24, हे गुणाकार आला एवढा आणि सरक 2 घरं मागं सरक आलं 240 आणि पुन्हा कोण आहे, वजा 250. बरोबर आलं बघा, 240 वजा 250. आता पुढे बघ, हे एक्सला एक्स लिहून घे, मायनस 900चे 77% आहे. हे इथं 2 शून्य ऑलरेडी आहे, 2 शून्य लिहून टाक आणि 9 न 77 ला गुण. हे बघ 9 7 63, 63 ला 3 हातचे 6, हे 9 7 63 आणि 6 किती होतात रे, 69 होतात, म्हणून 693. गुणाकार केला किती घरं मागं सरकणार, 2 घरं मागं सरकणार, म्हणून 693 आलं. म्हणजे आता याचा अर्थ काय आलं रे बघा, 240 वजा 250 आणि x वजा 693 आलं. दशांशाच्या पुढल्या शून्याला किंमत नसते जगामध्ये. ओके, मग आता बघ 240 मधून 250 वजा होतात का रे, नाही होत. मग मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा कर. 250 मधून 240 गेले, 10 राहिले आणि आलेल्या उत्तराला काळजीपूर्वक लक्षात घे. आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह दे. मोठी संख्या कोण आहे, 250, चिन्ह काय आहे, मायनस, म्हणून -10 येतं. बरोबर का, हे बेसिक मुद्दा आहे. मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं, -10 उत्तर आलं इथं. आता इकडे x वजा किती आहे रे, 693 आहे. आता आपल्याला कुणाची किंमत काढायचं आहे, एक्सची किंमत काढायचं आहे. चला एक्सची किंमत काढत असताना x बरोबर हे -10 आहे आणि इकडला -693 इकडं आणला, हे -10 इथंच बसला, कारण मला x ची किंमत काढायचं आहे. मग x ची किंमत काढत असताना जर चलाची किंमत काढायचं असेल तर चलाबरोबरचे जे काही घटक आहे, जे काही संख्या आहे त्या दुसऱ्या बाजूला आणल्या पाहिजेत. म्हणून हे -693 दादा इकडे घेऊन आलो, हे काय झालं रे, +693 झालं. मग आता हे -10 आहे, हे +693 आहे. मग 693 मोठी संख्या आहे, त्याच्यामधनं लहान संख्या वजा करावी लागेल. मग 693 मधून 10 गेले तर राहते 683 आणि आलेल्या उत्तराला 683 ह्याला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागेल. मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस आहे म्हणून इथं प्लस येईल. प्लस दिलं नाही तरी चालतं, म्हणून अंतिमतः मला उत्तर भेटतं 683 एक्सची किंमत. ओके, अशा पद्धतीनं मला ह्या उदाहरणाला सोडवावं लागेल. बरोबर ना, म्हणून मला लॉजिक वापरावं लागलं 600. आणि आता दादा माझा काही मित्र काय करतात, 40/100, 40% म्हणजे 40/100 लिहितात. कदाचित ह्या 0 पुन्हा ह्या 2 बेदुनी 4 2 10 असं करण्याचा प्रयत्न करतात. असो, जग काही करो, परंतु तू लक्षात ठेव, कर गुणाकार सरक 2 घरं मागं, हे हटकी आणि बेसिक आणि सोपी ट्रिक वापरून आपल्याला हे सगळी उदाहरणं सोडवायची आहेत. ओके, अशा पद्धतीनं आता ह्या लेक्चरमधलं आपण शेवटचं उदाहरण बघूया. शेवटचं उदाहरण अशा स्वरूपामध्ये आपल्याला दिलेलं आहे. आता लक्षात ठेवा रे, हे उदाहरण मला गुणोत्तर आणि प्रमाणाच्या माध्यमातून सुद्धा विचारलं जाऊ शकतं. आता बघा, हे उदाहरण सोडवत असताना आपल्याला कसं सोडवायचं आहे बघा. आता हे बघा, जर x वजा y च्या 50%, आता बघ शब्द रचनेप्रमाणे जायचं रे. गणितामध्ये कधी शब्द एवढे महत्त्वाचे असतात, कारण असं जसं आपण बोलण्याला शब्दांना महत्त्व देतो असं तसं गणितामध्ये शब्दांना महत्त्व असतं. म्हणून शब्द हे शस्त्र असतात. ओके, म्हणून नीट वाचायचं आहे. x वजा y आहे, हो का, x वजा y आणि च्या आहे बघा, च्या म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आहे आणि पुढं 50% आहे म्हणून 50% लिहिलं. चला, मी मनानं काहीच करत नाही. पुढं x अधिक y आहे, पुन्हा च्या म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आहे आणि पुढं 30% आहे. ओके, आणि पुढं काय म्हटलं रे दादा, तर y हा x किती टक्के आहे असं म्हटलंय. मग बघा आता, हो का, y हा x किती टक्के आहे, याचा अर्थ y ची आणि x ची किंमत आपल्याला माहित पाहिजे.
मग किंमत काढूया पहिल्यांदा. ओके, आता किंमत काढत असताना दादा मास्तरनी एक मुद्दा सांगितला, हे गुणाकारामध्ये असेल तर कॅन्सल होतं, पर्सेंटेज कॅन्सल होतं. हे झालं कारण हे गुणाकारामध्ये आहे. गेल्या गणितामध्ये केलं नाही, ते वजाबाकी होते मध्ये होतं. हे गुणाकारामध्ये आहे, मला करण्याचा अधिकार आहे. मी हे टक्के आणि हे टक्के कॅन्सल केलं. चला आता पुढे बघा रे, हे का हे 50 आहे आणि कंसामध्ये x वजा y आहे. हे कंसाच्या बाहेर आहे तर ह्याला मला गुणावं लागेल 50. आता बघा रे, कंसाच्या बाहेर एखादी संख्या असतील आणि कंसामध्ये जर 2 पद असतील तर ह्या 50 दोन्ही पदाला स्वतंत्रपणे गुणावं लागतं. हा बेसिक नियम आहे. ओके, मग 50 गुणिले x, 50x वजाला वजा, हे 50 गुणिले y. बघा 50 आणि हा y चा गुणाकार करावा लागेल 50y बरोबर. आता बघा इथं 30 आहे, 30 न पुन्हा x ला गुणावं लागेल 30x आणि पुन्हा ह्या y ला गुणावं लागेल अधिक 30y. आता बघ दादा, आता x एका साईडला घे रे. हो इथं 50x आहे, हो इकडला 30x मी इकडे घेऊन येतो बरं का, कारण x एका साईडला घेऊया. आता 30x इकडे प्लस आहे, इकडे आल्यानंतर काय होईल, मायनस होईल. मायनस कळतंय, कारण इकडे प्लस आहे ना, हा इकडे आल्यानंतर मायनस होतो बरोबर का. आता बघ हो इकडे 30y आहे आणि हो मायनस y. जर ह्या बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन गेलो तर हा काय होईल रे, प्लस 50y होईल, प्लस 50y होईल बरोबर का. मग आता बघ हे 50x वजा 30x हे किती झालं 20x बरोबर 30y प्लस 50y हे किती y झालं 80y झालं दादा. आणि बघ हे बघ शेवटकडे उत्तराकडे जात असताना हे शून्य कॅन्सल झालं. हो हे बे 1 बे आणि बे चोक 8 बघायचं, दोघंही गुणाकारामध्ये आहेत ना. 20x 20 गुणिले x आहे, गुणाकारामध्ये आहेत, मला कटवण्याचा अधिकार आहे. मग आता इथं काय आलं x बरोबर, आता बघा 1 गुणिले x म्हणजे x आणि इथं 4y आहे. बघा आता इथं काय राहिलं रे, x राहिलं अलीकडल्या साईडला, 1x राहिलं आणि बरोबर किती आहे 4y म्हणून 4y. आता बघा आता x आणि y ची किंमत भेटते मला, कारण हे का x ला x इथंच ठेवतो, हा y गुणाकारामध्ये इकडे छेदात आणला, हो का इथं 4 ला 4 ठेवलं रे, हो का इकडलं इकडंच ठेवलं आणि 1 हा आपला भागाकारामध्ये गेला. म्हणजे दादा x ची किंमत मला 4 भेटली आणि y ची किंमत मला 1 भेटली. म्हणजे x बरोबर 4 आलं आणि y बरोबर 1 आलं. मला x ची आणि y ची किंमत भेटली. मग तुला जर x ची आणि y ची किंमत भेटली तर जर पर्यायामध्ये असतं तर हे उत्तर देता आलं असतं, मला एवढंच विचारलं असतं तर. पण मला काय दिलंय, y हा x च्या किती टक्के आहे बघितलंय, y हा x च्या, म्हणजे आता y किती आहे रे 1. बघा आता इथं लिहू होता, आपण शेवटचं उत्तर इथं काढूया. बघा आता हे का y हा x च्या, मग y ची किंमत किती आहे 1 आहे, x ची किंमत किती आली रे 4 आली. बघा आता कसं काढायचंय, टक्केवारी काढायचंय मला. कुणाची काढायचंय, y हा x च्या, कुणाची किंमत y म्हणजे 1 आहे ना किंमत, हा x च्या. एक लक्षात ठेव दादा, ज्याला चा लागला असतो ना, हा चा वाला माणूस कधी पण छेदात असतो, लक्षात ठेव कोणत्याही उदाहरणामध्ये. ओके, जिथं चा लागला ना, असं 2 माणसं आली, 2 घटक आली, ज्याला चा लागला ते कधी पण छेदात ठेव, छेदात. 3 हा 5 च्या, 8 हा 10 च्या, जो चा वाला आहे ना तो छेदात ठेवायचा आहे. म्हणून आता y हा x च्या, आता x छेदात ठेवायचे, पण त्याची किंमत किती आहे 4 म्हणून 1/4 आणि ह्याचे टक्के काढायचं म्हणून गुणिले 100 करायचं रे, गुणिले 100. बघा आता तेवढं थोडंसं गणित वाढवलंय दादा इथं बरोबर. मग आता हे 100 आला 4 ना भाग, हो 4 दुनी 8 आणि 2 उरले, 4 पंचे 20 आणि उत्तर किती आलं रे दादा 25% आलं. म्हणून x हा y च्या किती टक्के, सॉरी y हा x च्या किती टक्के आहे, y हा 25% आहे. कारण x ची किंमत 4 होती, x ची किंमत 4 होती आणि y ची 1 होती, म्हणजे 4 च्या 1 हा किती टक्के आहे 25% आहे असं आलं. त्याच्यासाठी मी वाक्य लिहिलं y हा x च्या म्हणून y ची किंमत 1, x ची 4 लागला तो खाली असतो, त्याची किंमत 4 आहे आणि टक्के काढायचं म्हणून गुणिले 100 आणि 100 ला 4 ना भागलं तर दादा 25% उत्तर आलं आणि हे अंतिम उत्तर आहे. अशा पद्धतीनं मला ह्या दिलेल्या प्रश्नामध्ये मला हे उदाहरण सोडवता येतं. हे गुणोत्तराच्या माध्यमातून हे असं उदाहरण येऊ शकतं. उद्या चालून TCS IBPS विचारत असताना दादा तुला असं जरी उदाहरण विचारलं नाही तरी असं विचारण्याचा तो प्रयत्न करतील. जर असं विचारलं नाही तर हे VBADMATच्या माध्यमातून बेसिक उदाहरणाच्या माध्यमातून येणार आहे. बघा आता जाता जाता आपण ह्या PPT मधली सगळी उदाहरणं संपल्यानंतर शेवटचं मी एक साधा प्रश्न विचारतो. जर तुम्हाला असं विचारलं, बघा हो का, बघा रे, जर साधा एक प्रश्न घेतला मी, लास्ट एक संकल्पना सांगतो. बघा जर असं विचारलं तुम्हाला 13%चे 12% किती बरोबर किती. आता बघा 13%चे 12% बरोबर किती आहे. ओके, आता बघा लॉजिक काय सांगतोय, कर गुणाकार. हे का गुणाकार करूया रे, इथं 13 आणि 12 आहे, कर गुणाकार. 12 न गुणूया, 12 त्रिक 36, 36 ला 6 हा 3,
12 एक 12 आणि 3 किती रे 15, 156 आलं. कर गुणाकार, गुणाकार केला. आता आपण काय वापरतो लॉजिक दादा, सरळ 2 घरं मागं. पण जर टक्केवारीचे चिन्ह 2 जर चिन्ह असतील, 2 चिन्ह असतील दादा, तर तुला 4 घरं सरकावं लागेल. कारण एका टक्केवारीसाठी 2 घरं मागं. आता 2 टक्केवारीचं चिन्ह आले ना, इथं 1 टक्केवारीचं चिन्ह आलं, इथं 1 टक्केवारीचं, म्हणून 4 घरं मागं सरकावं लागेल. म्हणून ह्यो इथं दशांश असतो, 4 घरं पाठीमागे घे, 1 घर, 2 घर, 3 घर, 4थं घर नाही, तात्पुरतं तयार कर. बरोबर का? मग इथं तयार केलं आणि उत्तर काय आलं रे, 0.0156 म्हणजेच 0.0156 हे ह्या प्रश्नाचं उत्तर असेल. बघा मित्रांनो, असं टक्के जर 2दा आलं तर 4दा मागे सरकावं लागतं. टक्के 3दा आले 6 वेळेस मागे सरकावं लागतं. म्हणजे दादा एका पर्सेंटेजसाठी तुला 2 घरं मागं सरकावं लागणार आहे. बघा मित्रांनो, लक्षात ठेवा, उद्याच्या TCS आणि IBPSच्या दृष्टिकोनातून जात असताना हे उदाहरणं अशा स्वरूपामध्ये तुम्हाला येणार आहेत की अशा पद्धतीने जर आली तर तुम्हाला सहज उत्तरं देता येतील. आणि जरी व्ही-बॉर्ड मार्क्सच्या माध्यमातून जी उदाहरणं असतात मोठी मोठी, त्याच्यामध्ये जरी आली तरी तुम्हाला शेकडेवारी जी आहे बेसिक स्वरूपाची आत्ता उदाहरणं बघितली आपण, ते काढता येणं गरजेचं आहे. तर तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये दादा एक आगळी वेगळी सोपी आणि एक हटकी लय भारी ट्रिक बघितली आपण. त्याचं नाव होतं कर गुणाकार, कर गुणाकार, सरक 2 घरं मागं. अशीच ही कायम स्वरूपामध्ये हृदयात राहील आणि पुढल्या उद्याच्या तुमच्या बोर्ड मार्क्सच्या उदाहरणांना मदत करेल अशी मी आशावाद या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या गरजू मित्रापर्यंत ह्या चॅनलला जरूर पोहोचवाल अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. थँक्यू.